शुभ सकाळ सर्वांना, माझ्या गोड ताईंना, मैत्रिणींना अगदी मनापासून तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर चला, आज जे आहे मला फ्रीजची डीप क्लिनिंग करायची आहे, तेच तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करणार आहे. आणि कसं फ्रीजचं काम जे आहे ते सगळ्या ताई जे आहेत सकाळीच करतात, कारण दुपारी वगैरे हे कामं काही होत नाहीत. जसं की आंघोळीच्या आधी सगळं पाणी वगैरे अंगावर उडतं आणि मी जे आहे ठरवून कधीच कोणतीच कामं करीत नाही, कारण आता उद्याच्याला फ्रीज धुवायचं आहे, उद्याच्याला हे करायचं आहे. आणि अचानक दुसरं काम निघलं की मग ते काम राहिलं की माणसाला मनातल्या मनात जे आहे ते वाटते की आज हे करायचं होतं पण ते झालं नाही. म्हणून मी जे आहे ते निश्चित ठराविक हे करून काम करीत नाही. जेव्हा माझी इच्छा झाली, जेव्हा मला आवड असली मी तेव्हाच काम करते. आणि कल करेसो आज करेसो अब म्हणल्याने, आणि मला जेव्हा करू वाटलं तेव्हाच मी काम करीत असते. आणि आज आहे शनिवार आणि भरपूर असं ऊन पण पडलं होतं, करायचं दुसरं काम करणार होते पण ते ठेवून दिलं ना. आज जे आहे फ्रीजची क्लिनिंग करायची आहे. आणि फ्रीज जे धुवायचं म्हणलं की भरपूर टाईम जातो. आणि दिसायला तर फ्रीज थोडंसं दिसतं, इतकं दिसतं आहे, पण त्याच्यामध्ये जे सामान आपण ठेवतो की नाही भरून, सगळं फ्रीज भरून, तर पूर्ण जे फ्रीज जे मी आज कामं केलं ना, तर सगळं असं पूर्ण गॅसचा वट्टा जे आहे ते फुल भरला होता. आणि खाली पण सामान ठेवलं होतं. एकटूचं फ्रीज दिसतं पण त्याच्यामध्ये एवढं जे सामान आपण भरून ठेवतो ना, तेवढं सामान जे काढणं ठेवणं म्हणलं ते 1 ते 1.5 घंटा जे फ्रीज साफ करण्यामध्ये जातो आहे. आणि पुन्हा त्याला भांडे वगैरे घासणं करणं म्हणलं तर कसं 1 दिवसामध्ये आपण फ्रीजच फक्त साफ करू शकतो. सकाळचा स्वयंपाक वगैरे दुसरं कोणतंच आगावचं काम पुन्हा होत नाही. आणि फ्रीजची जे डीप क्लिनिंग असते की नाही, जसं की आपण भाजीपाला वगैरे सगळं ठेवतो तर त्याला निर्मळ ठेवणं पण तेवढंच आवश्यक आहे. जसं की 8 दिवसाला 15 दिवसाला त्याला धुणं पुसल्यानं फ्रीज स्वच्छ निघतच नाही, कारण जे त्याला पायपिंग असते, रबड असते चौकट, त्याच्या चांदीमध्ये जे आहे ते खूप डस्ट आणि असं मळ बसल्याने बसतो, कारण सगळं स्वयंपाक वगैरे सगळे जे खायचे आयटम जे असतात आपल्या फ्रीजमध्ये असतात. त्याच्यामुळं की नाही 8 ते 15 दिवसाला मी जे फ्रीज आहे ते डीप क्लिनिंग करीत असते. आणि आज जे आहे ते ऊन पडलं होतं त्याच्यामुळं मी जे आहे फ्रीजचं काम काढलं आहे आणि सगळा पसारा वगैरे काढून घेतला. स्वच्छ आधी तर पाणी टाकून घेतलं आणि पुन्हा शॅम्पूनं जे आहे, आणि जे कपड्याचा ब्रश असतो की नाही, जे बाहेर एक कपड्याला ब्रश आहे, जे किचनच्या कामासाठी मी जे आहे ते कपड्याचा ब्रश यूज करते, कारण कपड्याला आणि किचनच्या कामाला पण इतकं छान जे आहे की नाही, जे आपल्या याच्यात पायपिंग वगैरे असते ना, कारण जिथं आपला हात पोहोचत नाही तिथं जे आहे त्या तुम्ही ब्रशनं क्लिनिक करून बघा, चांदी कुंतला पूर्ण असं डस्ट मळ जे आहे ना निघतो. एकदम आरशावाने आपलं फ्रीज जे आहे ते छान निघते. जितकं हाताने करायचं टाईम पण लागत नाही काही नाही. आणि खूप असे चांदी वगैरे असतात आपल्या फ्रीजला, जसं की पायपिंग असते मधून, तिथं आपला हात तर बिलकुल जात नाही. मग कसं घासणीनं वगैरे घासलं तर मध्ये जातच नाही, पाणी टाकून धुतलं तरीच निघते. तर आता हे ब्रशनं जर तुम्ही साफ करून बघितलं ना, खूप छान असं फ्रीज निघतं. मी जे आहे ना सगळं ब्रशनंच फ्रीज साफ केलेलं आहे. फक्त मधलं जे आहे ते म्हणलं तर स्पंजची घासणी ना ते